यानंतरची बातमी साताऱ्यामधून आहे। झाडणी जमीन प्रकरणामध्ये आता जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी सुनावणीसाठी हजर होते आणि माझ्याकडून कमाल जमीन कायद्याचा भंग झाल्याचं वळवींनी मान्य केलंय। कोर्ट देईल तो निर्णय मला मान्य असेल असं स्पष्टीकरण चंद्रकांत वळवींनी दिलंय। या प्रकरणी अंतिम सुनावणी 29 जुलैला होणार आहे। चंद्रकांत वळवी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी सर आपल्या समवेत आहेत। सर, आपण शासनाला सहकार्य करताय, मागच्या वेळी उपस्थित राहिला होता, आजही राहिलात, काय सांगाल? नाही, शासनाचे जे आदेश आहेत ते आम्ही पाळत आहोत, पण माझ्या कामाच्या व्यापात मला वेळ लागेल म्हणून मी त्यांच्याकडनं पुढची तारीख मागितली। साहेबांनी तशी तारीख मंजूर केली आणि पुढच्या 29 तारखेला पुन्हा आम्हाला सगळ्या कागदपत्रांसह पुन्हा हजर व्हायचे आज आदेश दिलेले आहेत आणि त्याचा आम्ही कंप्लाय करू, म्हणजे ते फॉलो करू। आणि सर, एकंदर हा जो सगळा झाडाणीचा प्रकार आहे, तुमच्यावरती आरोप केला गेला, विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला, तर त्यानंतर आता परिस्थिती काय आहे नेमकी? शासनाच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे त्या बाबतीत आपण काय सांगाल? ते शासनाने जे करायला हवं, बरोबर, म्हणजे विधान परिषदेत विषय गेला, त्याच्यावरती चर्चा झाली होईल आणि जे त्यांनी माहिती मागितली असेल की शासनाने काय कारवाई केली, तीच कारवाईसाठी आता आम्ही इथे उपस्थित आहोत आणि योग्य ती कारवाई शासन करेल। सर, मी स्वतः त्या तुमच्या जागेवरती गेलो होतो आणि ही जागेवर जात असताना मी तिथली परिस्थिती पाहिली। अतिशय दुर्गम भाग आहे, तर त्या काळात जो काही व्यवहार झाला असेल, तर तो व्यवहारावरनं बरेचसे की बाबा वळवी साहेबांनी आम्हाला फसवलं, वळवी साहेबांनी आम्हाला असं केलं, आमची जमीन एवढी होती एवढी घेतली गेली, तर ते सरकार बघून त्याच्यावरती सरकार कारवाई करेल। त्याच्यावरती मला काही बोलणं ते युक्त नाही आहे। सगळ्या व्यवहार न्यूजपेपरमध्ये ज्या जाहिराती द्यायच्या त्या दिलेल्या आहेत, स्टॅम्प ड्युटी भरून व्यवहार झालेले, त्यामुळे असं ते योग्य नाही असं मला। पण एकंदर आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय सांगाल? म्हणजे हे सगळे वारंवार आपल्याला बोलवलं जातंय, शासनाची प्रोसिजर आहे, तर कुठेतरी असं वाटत असेल की अधिकारी असताना आपल्याला हा सगळा त्रास घ्यावा लागतं? नाही, तर सर्वसामान्य माणसाला पण तोच त्रास होत असावा जसा मला होते। हे सरकारचं कार्यपद्धती जी असते त्याच पद्धतीने मलाही बोलवलं जाते। माझ्याकडनं जे उल्लंघन झालं असेल किंवा कुठल्या कॉमन मॅनकडनं उल्लंघन झालं असेल तर त्यांनाही बहुतेक असंच काहीतरी फेस करावं लागत असेल। सर, कमाल जमीन कायद्याचा जो नियम आहे तो भंग झालेला आहे, याच्या बाबतीत आपण काय सांगाल? कमाल म्हणजे जो लँड सिलिंग ॲक्ट आहे जी, तो भंग झालेला आहे आणि त्याच्याचबद्दल ही कारवाई सुरू आहे। आता कमाल जमीन ॲक्टच्या संदर्भात ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्सच्या अखत्यारीत आम्हाला आमच्या विरुद्ध कारवाई होत आहे आणि त्यासाठी सगळं चाललेलं आहे। तर एकंदरच वळवी साहेबांनी असं सांगितलेलं आहे की कमाल जमीन जो कायदा आहे तो जो आहे तो भंग झालेला आहे, त्याची जी काही प्रोसिजर असेल ती शासनाकडनं होईल आणि त्याला मी सहकार्य करेन, असं चंद्रकांत वळवींचं म्हणणं आहे।